मातंग ऋषी, गौतम ऋषी असे मोठमोठ्या ऋषींचे आश्रम त्या मातुरे गावात आहेत. महादेवाचं मोठं भालकेश्वर म्हणून मंदिर आहे. तिथं पिरांचे सुद्धा मंदिर आहे. तर त्याच यात्रेच्या निमित्तानं दर्शनाला तिथं गेलो होतो. काल गावाकडं जाऊन घेतलं, कारण ते मूळ गाव आहे. त्यामुळे दर्शन घेतलं. पुन्हा इथं वापस आलो. थोडं ते काल गेल्यामुळं दौऱ्यात तिकडं तब्येत माझी घामन तेन आल्याने खराब झाली. परंतु आता कामं पुढचे लई करायचे आहेत, म्हणून काल आणि आज उपचार घेतला. उद्याच्याला सकाळी पुन्हा सुट्टी घ्यायची आणि आंतरवालीत जायचं. आंतरवालीत किंवा शहागडला उपचार घेत राहायचं. पण काम सुरू आहे, लई सुरू आहे बाबा. त्याच्यावर जास्त भर द्यायचा. किती दुखलं तरी जातीला न्याय द्यायचा आहे. त्यामुळं कामावर भर द्यायचा आहे. जागेवर तिथं कसं लाईन घेणं आहे ना, पण काम उद्या सुट्टी घेऊन काम सुरू केलेलं सुरू ठेवायचं. जळगावमध्ये पैठण फाटा जिथून तुम्ही उपोषणाला सुरुवात केली आंदोलनाला, त्याच पैठण फाट्यावरती होणार आहे पुढचा तुमचा उपचार वगैरे? नाही, शहागड म्हणजे दवाखाना आहे म्हणून असं बोललो मी. किंवा आंतरवालीतच येणार डॉक्टर. आणि एखादी जायची वेळ आली तर शहागडला उपचार घ्यायचे, परंतु आंतरवालीतच सगळं काय ते आंतरवालीतच. म्हटलं होते मागे आणि ते कार्यालय आहे. आता हे काय असतं, आता नाही समाजाला देणार म्हणल्यावर माझ्यापुढं काय पर्याय सांगा? काय पर्याय? जर मी आत्ताचे 2 उपोषणं केलेत. मी पहिले उपोषणात सांगितलं होतं, बाबा मला माझ्या समाजात राजकारणात नाही जायचं, आम्हाला काय देणं घेणं नाही, आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्या. यांनी दिलं नाही तर आमच्या पुढं काय पर्याय आहे? गोरगरीब मराठ्या पुढं सांगा. आमचे लेकरं मरू द्यायचे मग बिना आरक्षणाचे आम्ही? मग आता आमचा जीव आरक्षणात आणि त्यांचा जीव खुर्चीत. ज्याच्यात आमचा जीव आहे ते आम्हाला ते मिळून देत नाहीत. मग त्यांचा ज्याच्यात जीव आहे ते मग मराठी कसे मिळून देते त्यांना? तुम्ही आम्हाला आरक्षण मिळून द्या, तर आम्ही तुम्हाला सत्ता मिळून नाही देणार. आम्ही काय करावं? पर्याय काय आमच्या पुढं सांगा, कुणीही सांगा. ह्यो पर्याय तेव्हा आम्ही करतो. काय चूक आहे समाजाची किंवा माझी? तुम्ही देणार ना